आठवड्याच्या शेवटी फ्रीजमध्ये कुठल्याही भाज्या शिल्लक नसतात किंवा संपत आलेल्या असतात आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी भाज्या कमीच मिळतात. अशा वेळेस तुम्ही अशी ही झणझणीत मस्त चमचमीत भजीची आमटी बनवू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. खूप जास्त साहित्याची गरज नाही आहे. 2 चमचे तीळ घेतलेत मी. हे तीळ थोडेसे या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. यासाठी आपण मस्त फ्रेश असा एक मसाला बनवतोय, म्हणजे एक वाटण बनवतोय. तीळ थोडेसे भाजून घेतले की थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे तीळ पहिल्यांदा मी बारीक करून घेतले. तीळ बारीक झाले की त्यामध्ये थोडंसं खोबरं, लसूण आणि आलं घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून हे छान असं वाटून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर तीळ बारीक होणार नाहीत, त्यामुळे मी अगोदरच तीळ बारीक करून मग बाकीचा मसाला घातला आहे. छान स्मूथ असं हे वाटण तयार झालं आहे. आता कढई गरम व्हायला ठेवते. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये बनवलेलं वाटण घालते मी. गॅस कमी ठेवायचा आणि तेल खूप जास्त गरम करायचं नाही, नाहीतर हे जे वाटण आहे त्यामध्ये पाणी आहे, त्यामुळे वाटण घातल्या घातल्या लगेचच तेल अंगावरती उडू शकतं. आता हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हा मसाला व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यावरतीच पूर्ण आपल्या या रश्श्याची चव अवलंबून असते. या मसाल्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपला हा अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हा मी 2 चमचे यामध्ये घालते. तिखट एकदम व्यवस्थित होतं, अगदी झणझणीत नाही आणि खूप मिळमिळीत असंही नाही होत. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून हा तेलामध्ये आपल्याला यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. याला देखील तेल सुटलं की त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. थोडंसं गरम पाणी घालून हा मसाला यामध्ये अजून एक 3-4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. अगोदर हा मसाला आपला चांगला भाजून घेतला आहे. आता फक्त याला तेल सुटेपर्यंत यामध्ये मी परतून घेते. सगळं मिक्स करून घेतलं. गॅस कमी ठेवला. या मसाल्याला छान असं तेल सुटलं. इथे पाहताय तुम्ही. आता हा रस्सा आपल्याला जास्ती दाटसर नाही, आता थोडासा सैलसर असाच बनवायचा आहे. त्यामुळे आता यामध्ये पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालते आहे. आता बाकी सगळं मी गरम पाणी यामध्ये वापरलेलं आहे, म्हणजे रश्श्याची चव छान लागते. मसाला यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि रस्सा कितपत सैलसर दाटसर जसा तुम्हाला हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. गॅस मी मोठा ठेवला आहे याला उकळी येण्यासाठी. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. हा रस्सा आता आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. थोडासा आटला पाहिजे तो, म्हणजे त्या रश्श्याला छान चव लागते. उकळी आल्यानंतर मी याचा गॅस कमी केला आहे आणि 7 ते 8 मिनिटे हा रस्सा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. हा रस्सा शिजतोय तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी भजीची मी तयारी करून घेते. 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपला कांदा लसूण मसाला अर्धा छोटा चमचा मी यामध्ये घालते आणि ओवा घालायचा आहे. हातावरती थोडासा चोळून घालायचा, म्हणजे ओव्याची चव खमंग छान लागते. थोडीशी कोथिंबीर घातली आणि अगदी पाव छोटा चमचा खायचा सोडा यामध्ये घातला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं भजीचं पीठ बनवून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी अशी भजीची आमटी बनवत असताना या भजीच्या पिठामध्ये बारीक कांदा कापून घालतात, पण मला अशी प्लेन भजी आवडतात, त्यामुळे मी यामध्ये अजून काही घातलेलं नाही आहे. प्लेन भजी मी बनवणार आहे. इथे 7 ते 8 मिनिटे झाली आहेत. भजीची आमटी किंवा रस्सा हा आपला तयार झाला आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये मस्त हिरवीगार अशी कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. मस्त झणझणीत असा हा आपला भजीसाठीचा रस्सा तयार झाला आहे. मस्त कटदार असा दिसतोय. आता भजी मी तळून घेते. तेल अगदी चांगलं गरम असलं पाहिजे. छोटे छोटे भजी बनवते, म्हणजे प्लेटमध्ये घालून खायला बरं पडतं. छोटे छोटे साईजचे असतील तर प्रत्येक घासाबरोबर आपण एक भजी खाऊ शकतो. मोठ्या गॅसवरती हे भजी आपल्याला तळून काढायचे आहेत. अगोदर मी हे सगळे भजी बनवून घेणार आहे. जेव्हा सर्व करेल तेव्हा रस्सा थोडा गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे भजी घालायचे. किंवा तुम्हाला जर जास्ती भिजलेले भजी हवे असतील तर अगोदर तुम्ही रश्श्यामध्ये घालून हे भजी ठेवू शकता आणि नंतर खाऊ शकता. पण मी हे रस्सा घेतल्यानंतर त्याच्यावरती मी हे भजी घालणार आहे. मस्त झणझणीत असा हा आपला गावरान पेत तयार झाला आहे. भाकरीसोबत तुम्ही हे कुस्करून देखील खाऊ शकता. अप्रतिम असं लागतं. कशी वाटली ही तुम्हाला भजीच्या आमटीची रेसिपी किंवा भजीचा रस्सा मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.